आमची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीवरती 3 वर्षापासून ना कोर्टामध्ये केस चालू होती. त्या केसचा निकाल आता 29 जुलैला लागला. तो आमच्या बाजूने लागला. कोर्टाने असा आदेश दिला की जी प्रॉपर्टी आहे त्यावरती तुम्ही ताबा घेऊ शकता, ताबा घ्या. आणि जी समोरची व्यक्ती आहे लक्ष्मीनारायण चव्हाण यांना तिथं हस्तक्षेप करण्याची गरज नाहीये किंवा ते पण तिथं येऊ शकत नाही की त्यांचे इतर कोणी व्यक्ती असेल ते पण तिथं येऊन तुम्हाला त्या प्रॉपर्टीवरनं बाजूला करू शकत नाही असं आम्हाला सांगितलं. ही प्रॉपर्टी माझी चुलत सासू म्हणजे माझ्या मिस्टरांची चुलती रेखा संजय जाधव यांनी लक्ष्मीनारायण चव्हाण यांना विकलेली होती. त्या वादावरनं केस चालू होती कोर्टामध्ये. तो निकाल लागलेला. आमच्याकडं कोर्टाची स्टे ऑर्डर पण होती. तर आम्ही 15 दिवस वाट बघितली की समोरची व्यक्ती ती प्रॉपर्टी कधी खाली करते आणि आम्ही ताबा घेतो. पण त्या व्यक्तीने काय तो प्रॉपर्टी खाली केली नाही. शेवटी आम्हीच हे जी प्रॉपर्टी आहे तिथं गाळा बांधण्यात आलेला आहे. मग त्या गाळ्याचे सेटर आम्ही डाऊन करून आम्ही आमचे स्वतःचे कुलूप लावले. तुम्ही ताबा घेण्यापूर्वी काही पोलीस प्रोटेक्शन वगैरे काय मागितलेलं पोलीस प्रोटेक्शन पण आम्ही इथं पोलिसांना पण आमचं जे कोर्टाकडनं ऑर्डर आलेली आहे ते त्यांना आम्ही सबमिट केलेली. तर ते आम्हाला तारखांवरती तारखा देत राहिले आणि नंतर कॉल करून सांगतात की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर दिलं त्यांनी. मग त्याच्यामुळे आम्ही आमची स्वतःचीच हालचाल चालू केली आणि त्या गाळ्याला शटर डाऊन करून आम्ही आमचे कुलूप लावले. त्याच्या समोरची व्यक्ती लक्ष्मीनारायण चव्हाण हे आले तेव्हा आम्हाला बोलतात की तुम्ही सेटर लॉक का लावलेला आहे. तर आम्ही बोललो की आमच्याकडे ऑर्डर आहे, तर आम्ही आमची प्रॉपर्टीवरती आम्ही आमचा ताबा घेतलाय, तर तुम्ही काही करू शकत नाही. तर त्यांनी आम्हाला पोलीस चौकीला आणलं. तर तिकडे माझ्या घरी काही अनोळखी व्यक्ती 5-6 लेडीज येऊन बसल्या. तर आम्ही तिकडे गेलो तर त्या लेडीज काही आलेल्या होत्या. तर त्यांनी ते कुलूप तोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्हाला साईडला करण्यासाठी असं सांगितलं. आमचा ताबा, आमचा हक्क आहे तिथे, आमचं भाजपाचं ऑफिस आहे, आमचं कार्यालय असं आम्हाला सांगितलं. पण आम्ही बोललो की नाही, ही प्रॉपर्टी आता आमच्या ताब्यात आहे तर आम्ही इथं कोणाला हस्तक्षेप करू शकत नाही. तर ते जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांनी जे लावलेले आम्ही ताळे होते ते कटर मशीनने कट करून जबरदस्ती शटर वरती करून जबरदस्ती त्या लेडीज आतमध्ये जाऊन कंपल्सरी बसल्या. त्याच्यामध्ये तृतीयपंथी होते, लेडीज होत्या, भाजपाचे कार्यकर्ता होत्या का काय माहिती नाही मला. त्या सगळ्या जबरदस्ती जाऊन तिथं बसल्या. आम्ही त्यांना बोलतोय की निघा बाहेर, तरी पण निघत नाही. मी 112 नंबरवरती कॉल केला, त्यांना सांगितलं सर अशी इथं हकीकत आहे, माझ्या प्रॉपर्टीवरती कोणी लेडीज अनोळखी येऊन कब्जा करतायत आणि मला पण तिथं आतमध्ये जाऊ देत नाहीये, तर मला प्रोटेक्शनची गरज आहे. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधून काही पोलीस तिथे आले, त्यांनी चौकशी केली. तर त्या लेडीज तरी पण निघायला तयार नव्हत्या. तर मी शटर डाऊन करून त्यांना परत आतमध्ये बंद केलं. परत मी 112 नंबरला कॉल करून परत मी कंप्लेंट केली त्या लेडीज बद्दल. सर मग शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधून पोलीस तिथे आले, त्यांनी चौकशी केली काय झालं. त्यांना सांगितलं जबरदस्ती या लेडीज आतमध्ये घुसल्या, त्या बाहेर निघायला मागत नाहीत आणि त्यांनी स्वतःहून आतमधून स्वतःला लॉक करून घेतलं. आतमध्ये एक काचेचा दरवाजा आहे तिथं. आम्ही पोलिसांनी सांगितलं की कोण लेडीज आहेत आम्हाला त्या बघू द्या, आम्ही चौकशी वगैरे करतो. पोलिसांनी शटर डाऊन करून त्या लेडीजला चौकशी वगैरे केली, पोलीस स्टेशनला घेऊन आले. आणि त्याच दरम्यान मध्ये तिथून शैलेश शिर्के हे जात होते, तर त्यांनी चौकशीसाठी तिथं थांबले की काय झालंय करून. त्यांना आम्ही सविस्तर माहिती सांगितली. मग ते आमच्या इथले ते सोशल वर्कर आणि शहराचे प्रमुख आहेत. मग ते हस्तक्षेप झाले या कारणामध्ये की गरिबांचं घरावरती कब्जा होता, तर यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी हे तिथं आमच्यामध्ये सामील झाले. आणि त्यांच्यावरती खोटे आरोप करण्यात आले की त्यांनी शिवीगाळ केली, का लेडीजला दामून ठेवले. तर त्यांनी लेडीजला वगैरे दामून ठेवलेलं नाही, ते दामून ठेवलं आम्हीच, कारण की ते जबरदस्ती घुसलेले आहेत. त्यांना कोणी दामून ठेवलेलं नाही. आणि पोलीस चौकीला आल्यावरती त्यांना पण लेडीजला इथं ठेवलेलं होतं. नंतर त्या लेडीजचं काय केलं काय नाही ते आम्हाला अजून काही माहिती नाही ना. आमची कंप्लेंट पण अजून परत लिहून घेतलेली नाहीये पोलीस चौकीत. आमची मागणी काय आहे की आमचं घर जे आहे ते आमच्या ताब्यात द्यावं. तिथून ते लक्ष्मीनारायण चव्हाण आणि रेखा संजय जाधव आहे आणि त्यांचे कोणी इतर व्यक्ती कोण येते त्यांनी तिथं हस्तक्षेप करू नये, तिथं पाय ठेवू पण नाही.